पहाटेचाच भाजी मार्केट आहे सारखी दिसतात लांबणं बघा. पेठा बनवायचा कामाला येतो तो पोळा. या लाल मातीचे शेंगा आहेत भाजीतले शिंगाडे. आलेल्या इकडे ना घमघमाट सुटल्या कोथिंबीर. कुठली पण घ्या, पिवळी घ्या, हिरवी घ्या. थोडंसं जुनं आहे, थोडंसं सुकं आहे. त्याचे परिणाम आता आपल्या सगळ्यांनाच भोगायला लागणार. सध्या तुम्हाला मी जे रेट सांगतो ना एकदम लोएस्ट रेट. गवार विचारू का नको? बघा माल नाही, माल नाही. सकाळी हे मार्केट सकाळी 4-5 वाजता चालू होतं. शिमला मिरची पण एकदम मस्त टनाटन चांगली दिसते. हा होलसेलचा रेट आहे. हे 20 किलो आणि याच्यापेक्षा पण भारी माल येतो दादा. कुठली पण घ्या सेम रेट आहे. 30 किलोचा हे भरलेलं आहे बघा. इकडे नारळ पण मिळत आहेत तुम्हाला. रेट सध्या वाढलेत लसणाचे. माझ्या ठसका लागलाय मिरची. आता ऋतू बदललेला आहे. पावसाळा गेलेला आहे, आता हिवाळा आलेला आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारून फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थोडासा आवाज कमीच असेल कारण इथे गाड्यांचा आवाज भरपूर आहे. आणि मी आता आहे कल्याण FMCच्या भाजी मार्केटला. आणि पाठीमागे तुम्हाला भाज्या अशा लॉटमध्ये भरायला दिसत आहेत कारण एक होलसेल भाजी मार्केट आहे. तसं अजून एक भाजी मार्केट आहे पुढे कल्याणचं, म्हणजे FMCलाच, पण ते किरकोळवाला आहे. तो व्हिडिओ आपण लास्ट टाईम बनवला होता. आता म्हटलं चला होलसेल भाजी मार्केटला जाऊया. तिकडे तुम्हाला रिटेलमध्ये पण भाज्या मिळतात, होलसेलमध्ये पण मिळतात. तर आजच्या तारखेला म्हणजे आजची तारीख आहे 11 नोव्हेंबर 2025. तर आजच्या तारखेला भाज्यांचे काय रेट आहेत कारण आता ऋतू बदललेला आहे. पावसाळा गेलेला आहे, आता हिवाळा आलेला आहे. दसरा दिवाळी पण संपलेली आहे. त्यानंतर आता भाज्यांचे काय रेट आहेत ते आपण जाणून घेऊया. जे कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत कल्याणच्या FMC भाजी मार्केटला ते पण बघूया आणि त्यांचे रेट पण जाणून घेऊया. थोडे मिरची आहे, मला ठसका लागला मिरची. कशी मिरची दिली दादा? बघा ही 120 रुपयाला 2.5 किलो आहे. कमी तिखटवाली आहे आणि ही तिखटवाली ती 80 रुपयाला 2.5 किलो आहे बघा ही मिरची. आणि इकडे आलं आहे. आलं कसं आहे? कसं आहे? 50 रुपये किलो आहे बघा. 50 रुपये किलो आलं आहे. एकदम सुक्कावाला अद्रक आहे बघा, चुनावाला एक नंबर अद्रक 50 रुपये किलो. राजेश अँड सुरेश प्रसाद नंबर पण आहे. आणि इकडे तुम्हाला लिंबू मिरची मसाले हेच मिळेल बघा, आलं वगैरे मिरची. शेंग कशी आहे मित्रा? 1 किलो कशी आहे बघा? 120 रुपये किलो आहे शेवग्याची शेंग. 30 रुपये पाव किलो शेवग्याची शेंगचा रेट आहे. आणि आवळा कसा आहे बघा? आवळा आहे 50 रुपये किलो. आणि हे सर्व होलसेल मार्केट आहे. इकडे सर्व तुम्हाला होलसेलमध्ये माल मिळते बघा. हे 10-10 किलोच्या गोण्या भरून ठेवलेल्या सर्व यांनी. आणि बघा इकडे लसूण आहे आणि तुम्हाला 140 रुपये किलोने लसूण मिळेल तुम्हाला. आणि इकडे तो 130 रुपये किलोचा लसूण आहे बघा. जे भाजी मार्केटमध्ये तुम्हाला लसूण पण मिळणार आहे. पण रेट सध्या वाढलेत लसणाचे. आताच सांगतो फक्त ते थोडं 20-30 रुपये रेट वाढलेत लसणाचे. टॉमॅटो आहेत 100 रुपये 2.5 किलो टॉमॅटो. आणि बीट कसं आहे दादा? बघा बीट आहे तो 40 रुपये किलो. दादाकडे ह्या सर्व भाज्या आहेत रिटेलमध्ये. आणि हा दुधी पीसवर आहे की 1 किलो बघा? दुधी आहे तो 40 रुपयाला किलो आहे. आणि असं प्लॅस्टिकमध्ये का पॅक करून ठेवतो बघा? तिकडनंच पॅकिंग करून येतो म्हणतो दादा असा. आणि फ्लॉवर बघा, फ्लॉवर आहे 60 रुपये किलो. मला अशा भाज्या मिळतात दादांकडे. भोपळा कसा आहे बघा? भोपळा आहे 40 रुपये किलो. आणि सुरण बघा, सुरण आहे ते 80 रुपये किलो. आणि दादाकडे कांदे बटाटे पण आहेत. बटाटे कसं आहे बघा? 140ला 5 किलो म्हणजे 5 किलो घ्यायला लागेल का कमीत कमी? 2.5 किलो 5 किलो बघा. 2.5 किलो 5 किलो तुम्हाला बटाटे घ्यायला लागतील. आणि कांदे कसे आहेत? 100 रुपये बघा. कांदे आहेत ते 100 रुपयाला 5 किलो. हे पण सेम आहे, 5 किलो तुम्हाला घ्यायला लागतील. बटाटे 2.5 किलो 5 किलो घेतले तरी चालतील. असे रेट आहेत. माझ्याकडे नारळ पण आहेत. आणि बघा इकडे नारळ पण मिळत आहेत तुम्हाला. आता हे तुम्हाला 37 रुपये ना बघा. हा 38 रुपयाला नारळ आहे एक नारळ बघा. हा नारळ 38 रुपयाला आहे. 10 घेतले तरी चालेल, 1 घेतला तरी चालेल. एक 10 नगाचा रेट लिहिलेला आहे बघा. 38 रुपये एकाचा. 380 10 नारळाचे. आणि 100 घेतले तर बघा 3800. म्हणजे होलसेलमध्ये घ्या किंवा रिटेलमध्ये घ्या तोच भाव मिळणार आहे तुम्हाला. तसा हा 40 रुपयाचा आहे नारळ. तर इकडे 42 आहे, 45 आहे. तिकडे 36 रुपयावाला पण आहे छोटा बघा. म्हणजे या भाजी मार्केटमध्ये तुम्हाला अशा नारळ पण मिळणार आहेत. कोबी आहे होलसेलमध्ये 28 किलो 30 किलोचं हे भरलेलं आहे प्लास्टिकची बॅग पूर्ण. आणि 12 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. पण होलसेलमध्ये पूर्ण घ्यायला लागेल तुम्हाला. हे बघा असं कोबी आहे आणि पूर्ण घ्यायला लागेल ना बघा. पूर्ण घ्यायला लागेल. 28-30 किलो जो वजन भरेल ते 12 रुपये किलोने तुम्हाला कोबी मिळेल. कोथिंबीर जुडी कशी आहे दादा? 30 रुपये दादा बघा. 30 रुपयाला कोथिंबीरची जुडी आहे.
कोथिंबीर काय स्वस्त होत नाही आज, महागच चालू आहे सध्या कोथिंबीर. केवढी जुडी आहे बघा, 30 रुपयाला. आणि बघा इकडे भेंडी आहे, होलसेल रेट आहे 50 रुपये. होलसेल हा, किरकोळ नाही. हे बघा पूर्ण 10 किलो ते 12 किलोची बॅग असेल ही, आणि होलसेलमध्ये रेट आहे तो 50 रुपये. हे बघा नामदेव शेठ विठ्ठल पांढरे हे दुकान आहे. हा गाला आहे आणि याचा गाला नंबर आहे J116. इथे तुम्हाला होलसेलमध्ये सर्व मिळाले बघा. आणि दुधी कसं आहे दादा? दुधी कसं आहे मात्र 30 रुपये बघा. दुधी 30 रुपयाने तुम्हाला मिळेल, पण सेम आहे. 10 किलोची गोणी पूर्ण, 10 ते 12 किलो जशी बसेल तशी. बघा दुधी आहे, भेंडी आहे. बघा इकडे शिमला आहे, शिमला मिरची आहे. कशी दादा? 350 रुपये. बघा 350 रुपयाला 10 किलोची अशी बॅग मिळेल तुम्हाला. म्हणजे 35 रुपये किलो पडेल तुम्हाला एक शिमला मिरची होलसेलमध्ये. रिटेल नाही मिळणार यांच्याकडे तुम्हाला, सर्व होलसेलच्याच गोदी भरल्या आहे. बघा कुठली पण घ्या, सेम रेट आहे 350 रुपये 10 किलो. गाजर कसे दादा? कसे आहेत ते? 40 रुपये किलो. हे बघा हे गाजर आहेत, ते तुम्हाला 40 रुपये किलोने मिळतील. ते किती किलोचे? 10 किलो 20 किलोची. बघा 20 किलोची बॅगी भरलेली आहे आणि 800 रुपयाला. बघा दादा सांगतात 800 रुपयाला तुम्हाला हे पूर्ण मिळेल. म्हणजे तेच आहे, जेवढं वजन भरणार तेवढं 40 रुपये किलोने तुम्हाला रेट लागेल. आणि हा होलसेलवाला रेट आहे, रिटेलमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही इकडे, सर्व होलसेल. बघा आहे. आणि याच्यापेक्षा पण भारी माल येतो दादा म्हणतात तो 60 रुपये किलो आहे. तर बघा 55-60 रुपये किलोने तुम्हाला मिळेल गाजर होलसेलमध्ये. रिटेलमध्ये जास्तच भाव असेल, 80-90 तर सहज असेल हा भाव रिटेलमध्ये. बघा इकडे अरबी आहे 60 रुपये किलो रिटेलमध्ये. आणि फरसबी 40 रुपये किलो. बघा फरसबी आहे ती 40 रुपये किलो. आणि गाजर कसे दिले? 30 रुपये किलो. आणि इकडे तुम्हाला गाजर मिळत आहे ते 30 रुपये किलोने. हे बघा हे गाजर बरं ह्यांनी पण कुठून तरी होलसेलमध्येच आणलेले त्याच मार्केटमधनं, आणि हे 30 रुपये किलोने विकतात. आता तिथे 40 रुपये किलोमध्ये होलसेलमध्ये होते, हे 30 रुपये किलोने तुम्हाला रिटेलमध्ये मिळतात. काहीतरी फरक असेलच दादांमध्ये 100%, कारण सुपर क्वालिटी 60 रुपये त्यामुळे डिपेंड आहे क्वालिटीवरती. इकडे बघा वांगी आहेत 40 रुपये किलो ना. बघा 40 रुपये किलोने मिळेल, पण हा होलसेलचा रेट आहे. हे 20 किलोचं पॅकिंग आहे, तुम्हाला 40 रुपये किलोने वांगी मिळतील. आणि दोडका कसा आहे? बघा दोडका पण तुम्हाला 40 रुपये किलोने. आणि जेवढं किलो असेल तेवढं पण 40 रुपये किलोने मिळेल होलसेलमध्ये. 15 किलोपेक्षा जास्तच असेल हे, 20 किलोपेक्षा कमी असेल. हा होलसेल रेट आहे. आणि इकडे बघा इकडे भेंडी आहे बघा होलसेलमध्ये. पूर्ण जाळी आहे ती 20 किलोची आहे आणि 70 रुपये किलोने तुम्हाला ही भेंडी मिळेल. म्हणजे 1400 रुपयाला तुम्हाला ही जाळी मिळेल पूर्ण. आणि माल एक नंबर दिसतोय बघा, माल एक नंबर आहे. बघा पटकन तुटतं, म्हणजे चांगला माल आहे. भेंडी 70 रुपये किलो. टोमॅटो कसे आहे दादा? 50 रुपये किलो, 120 ला 250. हे बघा 120 रुपयाला 2.5 किलो, 50 रुपये किलोने टोमॅटो आहे तुम्हाला रिटेलमध्ये. आणि भेंडी 50 ला होता. होलसेलमध्ये आता पण बघितलं 70 रुपये किलो. इकडे रिटेलमध्ये 50 रुपयाला अर्धा किलो हा रेट आहे भेंडीचा सध्याचा. हे वांगी आहेत 30 रुपये पाव किलो, 50 रुपये अर्धा किलो हा वांग्याचा रेट आहे आजचा. महाग झाले आहेत वांगी पण. भेंडी तर ऑलवेज महागच असते, त्याच्यासोबत गवार असते तिच्या दिसणारच नाही. आणि इकडे बघा एक वेगळी गाजर आहेत लांबडीवाली. गाजर कशा आहेत दादा? 1 किलो 70. बघा 70 रुपये किलो गाजर आहे दादांकडे. सर्व असे रिटेलमध्ये भाज्या आहेत. आणि शिमला मिरची पण एकदम मस्त टनाटन चांगली दिसते. कशी? 80 रुपये किलो. बघा 80 रुपये किलो शिमला मिरची. तुम्हाला रिटेलचा भाव पण समजतो आहे, होलसेलचा भाव पण समजतो आहे या मार्केटमध्ये, कारण दोन्ही प्रकारचं मार्केट आहे. बघा इथे होलसेल पण आहे आणि याचे रिटेलवाले पण आहेत या मार्केटमध्ये. बघा तोंडली आहे ती 60 रुपये किलो आहे. हे सर्व रिटेलचा भाव सांगतोय मी तुम्हाला. तोंडली 60 रुपये किलो. बघा कारली आहे ती 20 रुपये पाव किलो, 30 रुपये अर्धा किलो आणि 50 रुपये किलोने तुम्हाला कारली मिळते. बघा हा रेट आहे आज कारला. आणि हे शॉप आहे, तुम्हाला रिटेलमध्ये सर्व मिळेल. मे हुल्ले अँड सन्स. बघा इकडे 107. बघा हा नंबर आहे 107 107. आणि यांच्याकडे दोडका आहे. दोडका कसा आहे? बघा आणि दोडका आहे 80 रुपये किलोचा भाव आहे दोडक्याचा सध्या मार्केटमध्ये. 2.5 किलो घेतले 200 रुपयाचे, 80 रुपये किलोने तुम्हाला दोडका मिळेल. बघा इथे असं होलसेलमध्ये असं गाडी भरून आपापल्या एरियामध्ये चालली आहे भाजीवाल्यांकडे विकायला. बघा असं सर्व गाड्या लागल्यात. बघा इकडे गिलका आहे 60 रुपये किलो आहे. सकाळी 80 रुपये किलो होता. म्हणजे हे मार्केट सकाळी 4-5 वाजता चालू होतं.
किती 80 रुपये ना बघा स्टार्टिंगला सकाळी. सगळे भाव वाढलेले आहेत, एकदम भाव वाढलेले बघा दादा सांगतोय. आणि हे दुकान आहे मे जयप्रकाश एम गुप्ता. बघा माल नाही बघा भाज्याच नाहीत. आणि आजी इकडे निवडत आहेत भाज्या, म्हणजे गाजरं निवडत आहेत, निवडून घेत आहेत गाजरं. महाग झाल्या भाज्या लगेच बघा, थंडी पडली भाज्या महाग झाल्या. गाजर कसं आहे बघा 64 रुपये किलोने तुम्हाला गाजर मिळेल. जर 2.5 किलो घेतलं तर बाकी 40 रुपये अर्धा किलो आहे. 70 रुपये किलोने तुम्हाला मिळेल 1 किलो घेतलं तर. बाकी 2.5 किलो घेतलं तर 160 रुपयाला म्हणजे 64 रुपये किलोने तुम्हाला मिळेल गाजर. दोडका दादा बघा दोडका आहे हा सध्या 60 रुपये किलो आहे, पण चांगला अजून माल असेल तर 70 ते 80 रुपये किलो दोडकाचा रेट आहे. आणि इकडे परवळ आहे. हे परवळ कसं आहे दादा? परवळ बघा परवळ आहे 80 रुपये किलो बघा, एकदम लोएस्ट क्वालिटी 80 रुपये किलो आहे. थोडी चांगली असेल तर 100 रुपये किलोने परवळ आहे. आणि गवार विचारू का नको बघा, ही गवार आहे थोडीशी जाड आहे 120 रुपये किलो आहे. पातळ गवार असेल तर 140 रुपये किलोचा रेट आहे आमचा. आणि हे होलसेल मार्केट आहे, होलसेलमध्ये रिटेल आहे ते हे रेट आहे. आणि बघा ही छोटीवाली कारली आहेत. कशी कारली दादा? 60 रुपयेपासून तर 80 रुपये किलो. हा 60 रुपये किलो ही कारली आहेत. आता सकाळी आला त्याचे सुपिरियर क्वालिटी चांगली क्वालिटी 80 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. असा हा भाव आहे सध्या मार्केटमध्ये सर्व भाज्यांचे. बघा ही दुधी आहे 50 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि ही वांगी आहेत ते 80 रुपये किलोने. आणि याच्यापेक्षा सुपिरियर क्वालिटी घेतली तर 100 रुपये किलोने मिळेल तुम्हाला ही वांगी. सध्या तुम्हाला मी जे रेट सांगतो ना एकदम लोएस्ट रेट आहेत. माल पण तसंच आहे, पण त्या पद्धतीने ते रेट सांगतात. बाकी अजून चांगला माल असेल तर रेट पण तसं चांगला असेल. म्हणजे भाज्यांचे भाव बरेच वाढलेले आहेत 100%. भाज्या खूप महाग झालेल्या आहेत. साधारण सुरुवातीला सांगितलं की लिमिट क्रॉस केलं आहे भाज्यांनी. शिमला मिरची आहे ही आहे 80 रुपये किलो. आणि तुम्ही 2.5 किलो घेतले तर 72 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. पण 1 किलो घ्यायला तर 80 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. तुम्ही बघितलं की सध्या काय रेट चालू होते भाज्यांचे, म्हणजे खूपच रेट आहेत, खूप महाग झालेले आहेत भाज्या. आणि याला कारण आहे पावसाळा. म्हणजे शेवटी जे पूर वगैरे आलं ना जिकडे तिकडे शेती पूर्ण लोकली, ते वादळ आलं आणि नको त्या वेळेला पाऊस पडला. म्हणजे भाज्या काढायची वेळ येते ना, म्हणजे आपलं धान्य काढायची वेळ येते ना जेव्हा पीक, तेव्हा जर पाऊस पडला तर खूप मोठं नुकसान होतं. आणि त्याचे परिणाम आता आपल्या सगळ्यांनाच भोगायला लागणार. की शेतकऱ्यांकडे तर त्यांचं नुकसान झालेलंच आहे, पण आपण जे खातो त्यांना पण खूप महाग रेटने हे भाज्या घ्याव्या लागणार आहेत. आणि पर्याय नाही काय, कारण रेटच ते आहेत, कारण भाज्याच कमी आहेत. आता बघा आजीने सांगितलं भाज्या खूप कमी आहेत, त्यामुळे रेट तुम्हाला काहीच मिळणार आहे. ठीक आहे, जे आहे ते आहे, भाजी तर शेवटी खायच्याच आहेत. चला अजून थोडं भाजी मार्केट करूया. हे बघा रताळी आहेत. आणि किती किलोची गोणी आहे बोलले तुम्ही? 50 किलोची गोणी आहेत रताळ्यांची. आणि 25 रुपये किलोने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. बघा रताळी आहेत. इकडे बघा आंबे आहेत कच्चे. कसा आंबा आहे दादा? 100 रुपये किलो आहे. तोतापुरी आंबा आहे कच्चा, 100 रुपये किलोने तुम्हाला आंबे मिळतील. आणि बीट होलसेलमध्ये आहे 25 रुपये किलो. आणि बघा 25-30 किलोच्या ह्या गोणी आहेत बघा भरून ठेवल्या त्या. तुम्हाला 25 रुपये किलोने मिळेल, पण ही पूर्ण गोणी घेतली तर. हा होलसेलचा रेट आहे. आणि बघा कच्ची केळी आहेत 10 रुपये किलोने आहेत होलसेलमध्ये. आणि हे 20 किलोचं पॅकिंग आहे. 10 रुपये किलोने तुम्हाला ही कच्ची केळी मिळणार आहेत. बघा हा गिलका आहे आणि हा 13 किलोचं पॅकिंग आहे. म्हणजे 13 किलो 10 किलो प्लसच असतं, 10 किलो 15 किलोच्या आसपासलं पॅकिंग असतं आहे. आणि हा 50 रुपये किलोनं तुम्हाला गिलका मिळणार आहे होलसेलमध्ये. होलसेलचा रेट सांगतो मी तुम्हाला. ते पूर्ण घ्यायला लागेल तुम्हाला गिलकाचं पूर्ण पॅकिंग. 10 किलो बसव, 12 किलो बसव, 15 किलो बसव, जे बसेल ते. आणि बघा ही तुरीची शेंग म्हणा, तूर डाळ म्हणा, आतमध्ये तूर आहे. आणि तुरीची शेंग आहे 100 रुपये किलो. आणि मटार घेतलं तुम्ही वाटाणे तर हे आहे 200 रुपये किलो. हा रिटेलचा भाव आहे, होलसेल नाही, हा रिटेलचा भाव आहे. आणि दादाकडे फरसबी पण आहे. फरसबी कशी आहे? 60 बघा फरसबी आहे ती 60 रुपये किलो. हे बघा हे होलसेलमध्ये तुम्हाला आलं मिळेल. हे बघा हे 35 रुपये किलोवाला आलं आहे. आणि पूर्ण 20 किलोचं पॅकिंग आहे. आणि इकडे आहे ते 45 रुपये किलोवाला आलं आहे. थोडंसं जुनं आहे, थोडंसं सुकं आहे. 45 रुपये किलोने मिळेल तुम्हाला हे आलं, पण सेम आहे. 20 किलोचंच पॅकिंग आहे पूर्ण. तर असे 20-20 किलोचं पॅकिंग असतं होलसेलमध्ये. आणि रिटेलमध्ये घ्यायला गेलं तर 40 रुपये किलो आहे, पण ते जरा जास्तच ओलं दिसतं मला. बघा हे आलं ते तुम्हाला 40 रुपये किलोने मिळेल. रताळी कशी आहेत? रताळी 40 रुपये किलो. बघा रताळी आहे ती 40 रुपये किलो. हा रिटेलचा भाव आहे. मगाशी सांगितलं तर होलसेलचा होता 25 रुपये.
आणि रिटेलमध्ये 40 रुपये किलो तुम्हाला रताळी मिळते. इकडे काकडी आहे 100 रुपये 2.5 किलो आहे, म्हणजे 40 रुपये किलो काकडी आहे. आणि बीट कसा किलो आहे बघा, बीट पण आहे 100 रुपये 2.5 किलो, म्हणजे 40 रुपये किलो. छोटे मोठे मिक्स बीट आहेत सर्व. आणि इकडे आहे चायनीज भाज्या. हे कसं आहे शिमला? शिमला 200 रुपये किलो से बघा 200 रुपये किलो. इंडियामध्येच पिकतात, नाव चायनीज आहे. बघा 200 रुपये किलो तुम्हाला हे शिमला मिळेल. आणि बघा इकडे ब्रोकली आहे, ही 400 रुपये किलो आहे. आणि सेलेरी बघा ही 160 रुपये किलो आहे सेलेरी भाजी. बघा हे रेट आहे. आणि ही जुगनी आहे. ही जुगनी कशी आहे बघा 200 रुपये किलो जुगनी आहे. कुठली पण घ्या, पिवळी घ्या हिरवी घ्या, 200 रुपये किलो जुगनी आहे. बघा इकडे तुम्हाला सर्व पालेभाज्या दिसत आहेत. कशी पात? 50 रुपयाला पात. बघा 50 रुपयाला पात आहे. किती कांदे आहेत मोजले नाहीत. 50 रुपयाला आहे, 15-20 कांदे असतील. बघा 50 रुपयाला ही कांद्याची पात आहे. आणि पालक जुडी कशी आहे पालक 40 रुपये. बघा 40 रुपये जुडी आहे पालकची. आणि इथं दाई मेथी पण काढतात. मेथी कशी आहे मग? बघा मेथीची जुडी पण आहे ती 40 रुपयाची. बघा तेवढी जुडी आहे, 40 रुपये आहे. पालक पण 40 रुपये आहे. कांद्याची पात आहे ती 50 रुपयाची आहे. तिंबीरची जुडी आहे ती 40 रुपयाची आहे. बघा ही. आणि दादा एक रोज येतो असं भाज्याच घेऊन बसलेलं असतं, पालेभाज्या. आणि शेपू कसा आहे बघा, शेपूची जुडी आहे ती 30 रुपयाची आहे. आणि पालक 30 रुपये. बघा पालक पण 30 रुपये. छोटी जुडी असेल थोडासा रेट कमी, मोठी जुडी असेल तर रेट जास्त. इकडे आता कांद्याची पात आहे, ही कशी कांदा 35. बघा 35 रुपयाला ही कांद्याची पात. बघा कांदे आहेत. आणि दादाकडे मेथीची जुडी पण आहे. कशी बघा 40 रुपयाला ही मेथी आहे. बघा ही 40 रुपयाला कोथिंबीर मिळेल. 50 रुपये सांगावं दादा, मग 40 रुपयाला मिळालं. आणि आलेल्या इकडे ना घमघमाट सुटला कोथिंबीरचा, वास आहे कोथिंबीरला मस्तपैकी. बघा ही नाशिकची कोथिंबीर आहे. आणि बघा खरोखर वास घेतला आम्ही, चांगला वास म्हणजे लांबूनच कळलं ते मस्त कोथिंबीर आहे, चांगली कोथिंबीर आहे. कशी आहे बघा पापडी आहे ती 80 रुपये किलो. आणि ही शेंग 140 रुपये. बघा 140 रुपये शेंग आहे. आणि एकदम मस्त शेंग दिसते, चांगली शेंग आहे, भरलेली दिसते शेंग. शेवग्याची शेंग 140 रुपये किलो. आणि बघा इकडे फणस आहेत 50 रुपये किलोने तुम्हाला फणस मिळणार आहे. बघा आणि केवढे मोठे फणस आहेत बघा. हा कापून नाही, अक्का घ्यायला लागेल ना. बघा अक्का घ्यायला लागेल, दादा सांगतात तिकडे. बघा अक्का फणस घ्यायला लागेल तुम्हाला. आणि हे बघा शिंगाडे आहेत, एकदम भारी भाजीतले शिंगाडे, शिंगाडा भारी एकदम भारी शिंगाडे म्हणतात बघा दादा. आणि किती 50 रुपये बघा 50 रुपये किलो शेंगाड 30 आहे. रुपये किलो. आणि कोबी आहे ती 30 रुपये किलो. हे कसे दिलेत हे 10 लाख बघा कंस आहेत. राय बाई राजे बाई. कंस 10 रुपयाला एक. रेट कमी होत नाही होलसेलमध्ये. बघा 10 रुपयाला तुम्हाला कणीस मिळेल. बघा आणि इकडे भोपळा आहे. हा लाल भोपळा आहे की पांढरा आहे? पिवळा. बघा पिवळा भोपळा आहे. हा 30 रुपये किलो आहे. सुरण आहे ते 60 रुपये किलो आहे. आणि अरबी कसं बोललं? आणि अरबी आहे ती बघा 30 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. सुरण आहे ते 60 रुपये किलो आहे. आणि इकडे शेंगा आहेत, या लाल मातीच्या शेंगा आहेत. कसे किलो? बघा 60 रुपये किलोने तुम्हाला या शेंगा मिळतील. ह्या लाल मातीतले शेंगा बघा, लाल लाल दिसत असेल तुम्हाला. काळ्या मातीतले वेगळे येतात, लाल मातीतले वेगळे येतात. बघा 60 रुपये किलोने. आणि इकडे कोळा पण आहे. कोळा कसं बघा, कोळा आहे तो 60 रुपये किलो. पेठा बनवायचा कामाला येतो तो कोळा, 60 रुपये किलो. असं हे मार्केट आहे. आणि आपण तिथून लास्ट एंडपासून सुरुवात करत करत शेवटी इथे पोचलेलो आहेत एंडला. म्हणजे पूर्ण मार्केट आपण कवर केलेलं आहे. आणि बघा इकडे टिंडे पण आहेत, पिरूसारखी दिसतात लांबनं. बघा हे टिंडे भाजी ही 70 रुपये किलो आहे टिंडे. आणि हे जे मार्केट आहे ना सकाळी 4 वाजता सुरू होतं. आता थंडीचे दिवस होता, थोडा तासभर लेट पण चालू होतं, 5 वाजता चालू होतं. पण नॉर्मली 4चा टायमिंग आहे, तर 4 सकाळी चालू होतं आणि 12 वाजेपर्यंत सगळं वाइंडअप होतं, म्हणजे संपलेलं असतं. म्हणजे हे पहाटेचंच भाजी मार्केट असं म्हणलं जातं. कारण त्यावेळेला जर तुम्ही आलात तर तिथे भयानक गर्दी असते, म्हणजे चालायलाही जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि रेट तुम्ही भाज्यांच्या बघितलेत, भयानक रेट वाढलेले आहेत. बरोबर. आता भाज्या खायच्या तर आहेत ऑप्शन. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या कल्याण APMCच्या भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.